हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंचुरियन, गोबी मंचुरियन. मंचुरियन म्हणला ना, बरेचसे जण म्हणतात की आमचे गोबी मंचुरियन असे व्यवस्थित होत नाहीये, लूज होतो त्याचं पीठ. त्यासाठी काय करावं? तर चला, मी आज ते कशी बनवायची मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. आधी मी गोबी बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. गाजर देखील त्याच्यात किसून टाकलेली आहे आणि बीन्स बारीक अशी चिरून. आता बघा, इथे थोडीशी मीठ टाकून थोडा वेळ व्यवस्थित त्याला असे मिक्स करून ठेवून द्या. जवळजवळ 15 मिनिटं असे ठेवून द्या. त्यानंतर ह्यातलं पाणी सगळं व्यवस्थित अशी दोन्ही हातांनी घट्ट अशी पिळवून घ्या. न पिळता जर तसंच त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉर्नफ्लोअर मैदा वगैरे टाकले ना, त्याचे मंचुरियन चांगलं होत नाहीये. म्हणून असे व्यवस्थित असं पिळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे त्यातलं पाणी कसं बाहेर पडतं. त्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं व्यवस्थित असे पिळून काढून घ्या. अशा प्रकाराने बघा किती पाणी आहे त्याच्यामध्ये. काही जण डायरेक्ट असेच त्याच्यामध्ये मैदा कॉर्नफ्लोअर जे काही टाकायचे ते टाकतात, त्यामुळं ते सैल होतो. बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, आलं आणि मैदा. अर्धी वाटी मैदा घेतलेली आहे मी. थोडं टाकते, अर्धी वाटी आधी, आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर टाकलेली आहे. हे सगळं व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्या. थोडीशी सोडा देखील टाकून घ्या त्यामध्ये. चवीनुसार मीठ आपण आधी टाकलेलं आहे, त्यासाठी प्रमाण बघून कमी जास्त तुमच्या अनुसार करून घ्या. तिखट देखील तुम्हाला जेवढं हवे तिखट त्यानुसार तुम्ही तिखट घालून घ्या, टाकून घ्या. बघा, आणि काळी मिरी बारीक अशी वाटून मी त्यात टाकलेली आहे. आता व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. अशा प्रकारे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पाणी आधी घट्ट पिळून घेऊन नंतरच टाका. जर तुम्ही आधीच टाकलं तर त्याचं पण त्यातलं जे हे आहे निघून जातं, त्याच्यामधलं सगळं अर्क सगळं निघून जातो त्यातला. असे झाकून 10 ते 15 मिनिटं असे ठेवून द्या. त्यानंतर बघा, असे आपलं पीठ व्यवस्थित असे भिजलेलं आहे. मंचुरियनसाठी छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या. अशा प्रकारे माझं इकडं एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेली आहे. तेव्हापर्यंत आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात. अशा प्रकारे हे बघा, माझे असे पूर्ण बॉल तयार झालेले आहेत. इथे मी तुम्हाला टेम्परेचर चेक करण्यासाठी तेलाचं एक टाकून त्याला, हे बघा, आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. जास्त हाय पण नाही पाहिजे, मीडियम हायवर सगळे बॉल्स तळून घ्या. अशा प्रकारे फ्लेम हाय असलं की मग वर लाल होतात पण आतून सगळे कच्चे राहतात, म्हणून मीडियम वर तळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आपले बॉल्स तयार झालेले आहेत. हे बघा, राहिलेले देखील मी तसेच सगळे बॉल्स तळून घेते. हे बघा, असे एकदम गोल्डन ब्राऊन झालेत. त्यातलं तेल काढून बाकीचे थोडेसे तेलामध्ये त्याच कढईमध्ये थोडीशी कांदे टाकून, 2-4 हिरवी मिरची, आलं लसणाचं असं बारीक आबडधोबड चिरून घ्या. ते देखील त्यात ॲड करा. लक्षात ठेवा, कांदा असं जास्त भाजल्या नाही जायला पाहिजे, थोडंसंच हे घालून पिंक व्हायला पाहिजे थोडीशी. त्यानंतर त्यामध्ये गोबी आणि शिमला मिरची ते देखील थोडंसंच फ्राय करून घ्या. काळी मिरी वाटून ठेवली होती मी, ते देखील त्यात ॲड करा.
लाल तिखट तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता। आता मी याच्यामध्ये थोडीशी व्हिनेगर आणि सोया सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळं बघून तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवून घ्या। आणि ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि केचप तिन्ही टाकून व्यवस्थित त्याला अशी परतून घ्या। फ्लेम हाई ठेवून असं व्यवस्थित गरम करून पाणी अशी 1 ग्लास पाणी टाकलेली। मला इथे ड्राय मंचुरियन करायचे म्हणून मी प्रमाण थोडेसे कमी टाकले। तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी टाकू शकता। थोडीशी मीठ टाकून हे सगळे बॉल्स त्याच्यामध्ये टाकून खालीवरी करून घेतात। अशा प्रकारे खालीवरी करून घ्या। 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर असे मिक्स करून ठेवले होते, ते त्यात ॲड करा। जर समजा तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर 2 चमचा असे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून ह्यामध्ये टाका, तर ते ग्रेव्ही जास्त होईल। मला ड्राय पाहिजे होते म्हणून मी कमी टाकलेली आहे। मीठ आणि तिखट तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा अशी हे आपले मस्त गरम गरम गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। माझी ही गोबी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या। थँक यू।